अवैध व्यवसायांशी संबंधित लोकांसोबत लागेबांधे असल्याचं आढळून आल्यानं करवीर पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल रोहित कदम याला निलंबित करण्यात आले। याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी काढले आहेत। वेश्या अड्ड्यावर झालेल्या कारवाईत सापडलेल्या एजंटाच्या चौकशीत पोलीस कॉन्स्टेबल रोहित कदम यांचं नाव उघड झाले। कोल्हापूर पोलिसांनी शहर तसंच परिसरातील वेश्या अड्ड्यावर छापा टाकून कारवाईचा धडाका लावला होता। या दरम्यान सापडलेल्या एजंटाकडे पोलिसांनी कसून चौकशी केली आहे। या चौकशी दरम्यान करवीर पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांच्या कार्यालयातील काही पोलीस कर्मचाऱ्यांची नावं उघड झाली आहेत। छापा कारवाईवेळी मिळून आलेल्या डायरीतही काही पोलिसांसोबत झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती आढळली आहे। या वेश्या अड्ड्यांसह विविध अवैध व्यावसायिकांशी पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल रोहित कदम याचे व्यवहार झाल्याचं आढळून आलं। याची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल रोहित कदम याला निलंबित केले। याबाबतचे आदेश त्यांनी जारी केले आहेत। अवैध व्यावसायिकांशी अर्थपूर्ण संबंध असणाऱ्या आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांवर आता गंडांतर येणार असल्याचं या कारवाईवरून स्पष्ट झाले।